हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज. पोलीस बंदोबस्त तैनात. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर दादांची राख विझण्याआधीच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी केली होती. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. 2 एप्रिलला राज्यसभेवर शरद पवार जाणार की पार्थ पवार याकडे आता लक्ष. तर महाविकास आघाडीत पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची ताकद. राऊतांचं भाष्य. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनावणेंकडून शंका व्यक्त. तर बॉम्बचा संशय म्हणजे गलिच्छ राजकारण. सुजय विखेंचा जोरदार हल्लाबोल. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा यू टर्न. विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत आम्ही नव्हतो. त्या संदर्भात मला काहीही माहिती नाही. आव्हाडांचा यू टर्न. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेऐवजी आता 10 तारखेला होणार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामुळे हा निर्णय. दादांचा अपघात आणि विलिनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत आता मुदतवाढ. ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार. आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती. आरबीआयकडून सलग 6व्यांदा रेपो रेट 5.25% स्थिर. ईएमआय तुर्तास तरी वाढणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची आता शक्यता. 2% भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाचा सरकारला प्रस्ताव. मात्र अद्याप या प्रस्तावावर कोणताही निर्णय नाही. कॅब आणि रिक्षा चालकांचा आज देशव्यापी बंद. तर ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक. 11 लाख ॲप आधारित रिक्षांची प्रवासी सेवा यामुळे कोलमडणार.